नमस्कार मित्रांनो, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 1 मे आणि या महाराष्ट्र दिन ग्रेट बेट विशेष मुलाखतीमध्ये आज आहेत प्रभाकर कुडाळकर. प्रभाकर कुडाळकर हे एबीपी माझाचे रिपोर्टर्स आहेत. मीरा भाईंदर, वसई विरार तसेच पालघर जिल्ह्यासाठी ते वार्तांकन करतात. प्रभाकरजी, तुमचं जागर मराठी चॅनलवर स्वागत. आज महाराष्ट्र दिन आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम महाराष्ट्र दिनाच्या चॅनलचे जे प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आज कामगार दिनही आहे. सर्व कामगार बंधूंनाही शुभेच्छा. आणि सगळ्यात प्रथम 106 जे हुतात्मे झाले महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांनाही तीव्र अभिवादन. प्रभाकरजी, आपलं जे चॅनल आहे हे चरित्रात्मक मुलाखतीसाठी प्रसिद्ध आहे, तर तुमचं बालपण म्हणा, फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? नक्कीच माझं जे बालपण आहे हे मुंबईमध्ये, गोवंडी, शिवाजीनगर. आम्ही 10x15च्या रूममध्ये चाळीमध्ये राहतो. वडील एअर इंडियामध्ये होते. त्यानंतर मग ते नालासोपारला एअर इंडिया सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला. 15 वर्ष जवळपास मी मुंबईमध्ये काढली. त्यानंतर मग नालासोपारा आज जवळपास 30 वर्ष झाली, 30 ते 25 वर्ष झाले असतील जे नालासोपारामध्ये आहे. आता 2 मुलं आहेत मला, एक मुलगी एक मुलगा आहे. म्हणजे नालासोपारा म्हणजे वसई विरार क्षेत्र आहे ते असं भावलं. आणि मोठा पाण्याचाही मोठा प्रश्न त्यांनी सोडवला. कारण की एबीपी माझा मध्ये आता मी 17 वर्ष झाले एबीपी माझा एबीपीच्या चॅनलमध्ये काम करतोय. आणि त्यामुळे जे मुंबईपासून जी सुरुवात करत 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 म्हणजे कॉर्नर बोलतो विरारचं, त्या ठिकाणी विसावलं आणि खूप आनंददायी असं एक वातावरण या वसई विरार मधलं पाहायला अनुभवायला मिळते. तुम्ही पत्रकार व्हावं असं तुमच्या शैक्षणिक जेव्हा शिक्षण आपल्याला पत्रकारच व्हायचं, आणि ते पण आता एबीपी माझासारख्या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य काय देशभरातल्या मराठी वाहिनीवर नाही, तर हे पत्रकारितेकडे कसं काय आकर्षण? कोणी गुरु वगैरे काही नाही? कसं असतं की 12वी नंतर त्यानंतर मी टिळक मुक्त विद्यापीठ त्यातून ग्रॅज्युएशन पूर्ण करतो. आणि तो अभ्यासक्रम होता तुम्ही बाहेरून द्यायचा. आणि त्याच वेळेला मी जॉब पण चालू केला. म्हणजे त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते होते शिरीष चव्हाण, त्यांचा स्वी सहाय्यक होतो. म्हणजे राजकारणाचं तिकडनं तेव्हापासून जवळून तो अनुभव घेतला. शिवसेना नगर परिषद तो जवळून शिवसेनेचा अनुभव घेतला. आणि त्यानंतर ते शिरीष चव्हाणला भेटायला जे पत्रकार वगैरे यायचं, त्यांना बातम्या पुरायचं. आणि त्यावेळेला मी ते लेटर वगैरे टाईप करा, शहराची समस्या येते त्यामुळं टायपिंग येत होती. आणि त्याच्यानंतर समस्या कसं ड्राफ्टिंग असायचं, काय कसं ते हळूहळू शिकत गेलो. पण त्यानंतर मग असं कुठेतरी वाटलं की राजकारण म्हणजे थोडंसं थांबावं, की घरातल्यांचं पण असतं ना की काय करणार पुढे, राजकारणच करणार का नेतच होणार, कुठे फुटा पाडण्याचं तरी बघ असं. तर त्यानंतर जे आमचे मित्र होते, जुने पत्रकार होते, रवींद्र वाले, शशी करपे, अनिल राजूकडे, त्यांच्या संगतीनं शिकायला मिळालं. तृप्ती देसाई यांच्या काही त्यांची, तर त्यांच्यातून मिळालं की बाबा की नाही ठीक आहे पत्रकारिता क्षेत्रात वळायचं वगैरे. मग थोडंसं लिखाण केलं. बुलेटिन टाइम्स होता लोकल चांगला, अशोक सोनी यांचा. मग त्या क्षेत्रात लिहत गेलं. मग मला रुची त्या क्षेत्रात आवडली. मग नंतर विचार केला की आपल्याला जर या क्षेत्रात जायचं असेल, जर पुढे जायचं असेल तर त्याचं अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याची डिग्री घेणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला मुंबई विद्यापीठाचं म्हणजे कोर्स होता पत्रकारितेचं, डिप्लोमा होता. मग तो 1 वर्ष केला मुंबईला जाऊन. त्यानंतर मग चॅनलला लागण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला तर माहिती असेल त्यावेळेचा काळ कसा होता की इलेक्ट्रॉनिक मीडियाला लागणं किंवा एखाद्या न्यूजपेपरला लागणं तर एक दिव्य असायचं. आपण रिझ्यूम द्यायचं, कुठे फ्रीमध्ये काम करायचं प्रॅक्टिस म्हणून. तर सारा समयला पण मला इंटर्नशिप लागलेली होती, सारा समयला पण काम केलं. तर त्याच्यातून पुढे 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 देवाची कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने एबीपी माझ्यासारखं म्हणजे त्यावेळेचं एबीपी म्हणजे आत्ताच एबीपी आणि त्यावेळेचं स्टार माझा त्या चॅनलला लागलो. आणि खूप चांगले विषय हाताळता आले. आणि मुख्य म्हणजे जो आमचा स्टाफ आहे, आमचे संपादक आहे, जो चॅनलचे संपादक आहे, त्याच्याकडनं खूप सपोर्ट मिळाला. प्रत्येक गोष्टीला सपोर्ट मिळाला. चांगल्या
गोष्टीला नेहमी सपोर्ट करत आले आणि नेहमी त्याने पुढाकार घेत आपल्या वसई विरार म्हणजे अख्खा पालघर जिल्हा होता त्यावेळेला माझ्याकडे. म्हणजे जो तुम्ही बोलाल तर तो तैसर चेक नाक्याच्या म्हणजे मीरा रोडचा पासूनचा जो भाग तो थेट गुजरात बॉर्डर, मुंबई बॉर्डर टू गुजरात बॉर्डर हा जो भाग होता हा पूर्णपणे होता. जवळपास 10 वर्ष केली आणि त्यानंतर 10 वर्ष केले. आपण त्यानंतर मला थोडंसं पालघरला इथून जाणं, जव्हार, मोखाडा आणि त्या ठिकाणचे वेगवेगळे भरपूर एकदम गंभीर प्रश्न होते. आदिवासी बहुल भाग होता, ग्रामीण शेतकरी वर्ग, कातकरी वर्ग, आदिवासी वर्ग, त्यांचे अनेक प्रश्न होते, अनेक प्राण्यांच्या समस्या, त्यांची संस्कृती, शेतीविषयी असे अनेक प्रश्न ते हाताळता की थोडंसं मला वाटलं की तो व्याप पण जास्त आहे. कारण की वसई विरार तो क्षेत्र होता त्यावेळेला क्राईम रेट जास्त होता. मीरा भाईंदर मुंबईच्या जवळ तिथे क्राईम रेट जास्त होतं. म्हणजे जास्त वेळ देणं जमत होतं. त्यामुळे रिक्वेस्ट केली वसंत नाईकाला की जो विरारच्या नंतरचा आहे पालघर मोखाडा तिथे दुसरा रिपोर्टर नेला. कारण की जाणं येणं ते परवडत नाही. कारण की एक मोखाड्याच्या ठिकाणी जर गेलो तर एक दिवस संपूर्ण तिथे मोखाड्याला राहणार. तर एखाद्याची बाईट घेतल्याच्या नंतर तो अधिकारी त्या दिवशी असेल का, तो तुम्हाला उद्या भेटतो, मग त्याची थांबवा, उद्या कोण येणार, परत 2 तास जायला मोकळ्याला. त्यामुळे मग तिथेच कोणाकडे राहायचं मित्रांकडे वगैरे. मग त्यानंतर आता जो आहे हा वसई विरार आणि मीरा भाईंदर हा परिसर आहे, याच्यातील समस्या आहेत अनेक त्या मांडताना. आणि हे पत्रकारिता क्षेत्र असं आहे की सोशल वर्कर्स आहे मला की एखाद्याने आपल्याकडून एखाद्याची मदत होत असेल, मग भले एका फोनद्वारे, आपण तर नेते नाहीयेत काही नाही, पण आपण जर एखाद्याची मदत केली, एखादा त्रासलेला असतो, पण त्रास काय असतं त्यांचं, ठीक आहे एबीपी माझा हा एक मोठा चॅनल आहे, ते त्या कॅटेगरीच्या त्या बातम्या घेतात. पण समजा कोणाच्या तरी सांडपाण्याची गटार चोकर झाला, प्रशासन बघत नाही. आता ही बातमी एबीपी माझ्यासाठी नाहीये की गटार चोकर झालाय, ते पाणी वाहते, त्याला दुर्गंधी येते, त्या याची मोठी नाही. पण कसं असतं, तो वैतागलेला असतो, त्याला काहीतरी अपेक्षित असतं, काहीतरी वाचा फुडवल्याने हे बंद होईल. त्यावेळेला ठीक आहे ती बातमी नाही लागू शकत, कारण की त्यावेळेला एखाद्या मोठ्या बातम्या चालू असतात, त्यामुळे ती बातमी लागू शकत नाही. मग काय करायचं, त्या अधिकाऱ्यांना फोन, रिक्वेस्ट किंवा त्याचं काम करा आणि त्याचं झालेलं काम आणि त्यांचं जे समाधान आहे ते महत्वाचं असतं या गोष्टी. प्रभाकरजी, कोरोनाच्या काळात आपण सर्व गेलेलो आहेत आणि तुमचा एक अनुभव आहे की म्हणजे पूर्ण जीवाची पर्वा न करता वार्तांकन केलं आणि पूर्ण कुटुंबाला कोरोना झाला. काय सांगाल, ते काय अनुभव होता? खरोखरच तो एक दिवस आहे, मन फिरावून टाकणारा आहे. फॅमिलीला कोरोना झाला, खूप म्हणजे एकदम विचित्र होतं, तो प्रसंगच विचित्र होता. कारण की मी हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर काही दिवसानंतर मी हॉस्पिटलमध्ये असताना संपूर्ण जे हे कुटुंब होतं ते घाबरलेल्या स्थितीत होतं. कारण की त्यावेळेचं काय असं होतं की एकाला झाल्याच्या नंतर पूर्णची टेस्ट होते, तो पूर्णपणे एकदम वेगळं ठेवतात प्रत्येकाला. आणि अशा माहोलमध्ये माझा तो 8 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाची मुलगी, त्यांना ते सर्वाइव्ह करणं बेकार झालं. कारण की त्यावेळेचा जॉब पण असा होता की समस्या मोठमोठ्या होत्या, त्या मांडणं अपेक्षित होतं. कोरोनाची महामारी होती, त्यामुळे लोकांना जागृत करणं गरजेचं होतं. कारण की लोक हे टीव्हीवर त्यावेळेला होते, पत्रकारांच्या वर अपेक्षा ठेवत होती की काय माहिती देणार, कधी कोरोना झाला, कुठे काय संसर्ग आहे, कुठे काय. त्यावेळेला ती पत्रकारिता करणं, कारण की होणार हे नक्की होतं की तुम्ही या फील्डमध्ये जाताय, जे दाखवताय त्यामध्ये कुठे ना कुठेतरी होणार हे अभिप्रेत होतं. पण त्यासाठी पूर्णपणे माझी फॅमिली सर्वाइव्ह करेल असं वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, माझ्या कुटुंबाने पण मला खूप मदत केली. माझ्या जे सोसायटीतील जे लोक होती, माझे मित्र होते, माझे पत्रकार मित्र वगैरे, खूप सपोर्ट केलं त्यावेळेला, करोना झाला त्यावेळेला. आणि अशा संकटाच्या वेळेलाच कळतं की खरोखर मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे. आणि तेव्हा खरोखरच कळलं की सगळ्यांनी सपोर्ट केला. पण तो जो आपण जर बघितला तो काळ जो होता, एक पत्रकारिता क्षेत्रातला जो एक आव्हानात्मक काळ होता. म्हणजे पत्रकारच म्हणा की डॉक्टर्स, नर्सेस, या सगळ्यांसाठी तो जो काळ होता, पोलीस आपले, सफाई कर्मचारी, बरोबर, ह्या सगळ्यांसाठी तो काळ जो होता हा एक आव्हानात्मक होता. कोरोना हा काय आहे, त्याच्यावर कुठलं औषध आहे हे माहिती नव्हतं. त्या परिस्थितीत मध्ये होणार का ते करा. मला अजूनही आठवतं की एबीपी माझ्यासाठी काम करताना त्यावेळेला
रिपोर्टरना काही सुट्टी द्यायला लागत होती, कोणी आजारी पडतो, त्यामुळे मग आम्हाला पण मुंबईला शिफ्ट करत होते, म्हणजे आम्हाला मुंबईला रिपोर्टिंगला बोलत होते. तर माझी ड्युटी नाईटची लागली, मग माझ्याबरोबर 5 सहकारी होता कॅमेरामॅन, तोही मागे होता, आणि 7 दिवसाची ड्युटी संपली का मग सुट्टी लागलेली. आता आमच्या कॅमेरामॅनने काय केलं की त्याने मग RT-GS केलं, म्हणजे कोरोनाची चाचणी केली, आणि त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह आला. तो पॉझिटिव्ह आढळला, मी 6 दिवस त्याच्या बरोबरच होतो. तर मी घाबरलो, आता काय होणार. मग लगेच मी पण कोरोनाची टेस्ट केली. तोपर्यंत जेवढे माझे मित्र होते माझ्या बरोबरचे ते पण घाबरले. त्याने हनुमान चालीसा चालू केला की अरे त्यावेळेच असं होतं की बाबा कोरोना समोर आहे, आपण एखादा आईला किंवा वडिलांना आपण मैताला पण जाऊ शकत नव्हतं, अशी एकदम एका त्यावेळेला कंडिशन होती. तो काळ होता, आणि ज्यावेळेला कळलं की प्रभाकरला झालंय, बाप रे, प्रभाकरचं कोरोना निगेटिव्ह होते, त्यामुळे सगळे देवासमोर बसले की बाबा नाही आज मी तर प्रभाकर बरोबर होतं. अरे मी पण एकदम घाबरलेलं, कधी येणार. त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला तो रिपोर्ट यायचा 5च्या 6च्या, एकदम धाकधूक, कारण की कॅमेरामॅन पॉझिटिव्ह आला तर मी पण येणारच 100%. एकच गाडीमध्ये आम्ही प्रवास करायचो रात्रभर. आता सुदैवानं ते तेव्हा तो माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला, मग थोडं श्वास सोडलं. पण तो आपण जर बघितलं तर कोरोनाचं काळ बघितलं तर सगळ्यांनीच ते बघितलेलं, पण मला एवढं वाटतं की त्या काळामध्ये मी लोकांची थोडंसं मदत करू शकतो. कुणाला आर्थिक असेल तर ठीक आहे, आर्थिक म्हणजे माझ्याकडनं जेवढं होत असेल तेवढं, असं जास्त नाहीये, पण आर्थिक किंवा एखाद्या सामाजिक संस्था किंवा आमचे नेते मंडळी होते त्यावेळी त्यांनी पण खूप मदत केली. असं नाही की ते घरीच बसले, पण त्यावेळेला जेव्हा त्या नेत्यांची गरज होती त्या प्रत्येकाने नागरिकांसाठी मदत केलं, पालिकेनं केलं, शासनानेही केलं. मग अशा वेळी जे आपले नेते मंडळी होते ते वाटत होते मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट करायची की आम्हाला 10-15 केजी शिदा असायचं ना ते वाटत, ते आम्हाला द्या, कारण की आमची गाडी सोडली जायची, त्यामुळे कोणालाही बाहेर असं फिरू द्यायचं नाही. पण जे खरोखरच गरीब होते, ज्यांना मिळत नव्हतं अन्न वगैरे, जे मजूर वगैरे होते, तर त्यांना आम्ही ते द्यायचं, मग घे तू घे, म्हणजे असं आम्ही पण वाटप करायचो. प्रभाकर कुडाळकर, तुमचं म्हणजे स्टोरीज भरपूर फेमस आहेत, म्हणजे पाटलीवन पाण्या वगैरे. एक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुमच्या स्टोरीची दखल घेतलेली, तर ती थोडक्यात सांगाल, काय स्टोरी होती? ठीक, राजवलीची. राजवलीला डोंगर अक्षरशः खोदकाम चालू होतं. त्यावेळेला मी बघितलं की मी हैराण झालो. सरकारी जागा आणि त्या सरकारी जागेवर जे आपले हे होते परप्रांती होते ते बिनधास्तपणे चाळी वाहत होते आणि गरिबांना ते विकत होते. आणि याची कोणतीही तमा न वन विभाग होतं, ना पालिका प्रशासन होतं, ना तहसीलदार विभाग होतं, यांना काहीच माहिती नाही. आणि तेव्हा ती स्टोरी केली की सरकारी जागा ज्या आहेत ह्या परप्रांताकडून हिसकावून घेतल्या जात आहेत, चाळी बनवल्या जातात, लोकांची फसवणूक करतात. आणि खरोखर ती जी स्टोरी होती राज ठाकरे साहेबांनी बघितली आणि एका भाषणामध्ये त्याने तो उच्चार केला की परप्रांतीय लोक सरकारी जमीन वळखवतात, म्हणजे युपी बिहारवरून येऊन म्हणजे महाराष्ट्राची जमीन वळखवतात, असं तो त्याने त्यावेळी विषय काढला. आणि तो एवढा गाजला की त्यानंतर संपूर्ण यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागल्या, अनेक चाळी तोडल्या. त्यानंतर तिथे चाळ माफियांनी लोकांना भडकून पालिका प्रशासनाच्या गाडी तोडल्या, पोलिसांची व्हॅन जाळपोळ केली, मोठा एकदम राडा झाला. त्यावेळेला मला धमक्या वगैरे सगळं काही आलं. पण ते ठीक आहे, पण आमचं जे काम आहे ते अविरतपणे करत राहणार, तेव्हा आम्ही धमक्यांना घाबरत नाही. पण ते एक चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर मग सरकारी जागा ज्या आहेत किती आहेत त्याची मोजणी झाली, त्याचं बांधणी झाली, वाचवण्याचे प्रयत्न झाले. त्या स्टोरीच्या माध्यमातून कुठेतरी ज्या आपल्या सरकारी जागा आहेत त्या कुठेतरी वाचतील, म्हणजे असा आशावाद तरी निर्माण झाला. प्रभाकरजी, सध्या लोकसभेची निवडणुकीची धामधूम चालू आहे. एक पत्रकार म्हणून तुम्हाला पालघर जिल्ह्याचं काय वाटतं? खासदार पालघर जिल्ह्याचं आता चित्र जो आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, कारण की 1 मे आहे, अजूनही चित्र झालं नाही. एकीकडे नाती कामली आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची, त्या निवडणुकीच्या प्रचाराला लागलेल्या आहेत. इथून जे महायुती आहे, कारण की हा जो प्रभाग आहे म्हणजे हा लोकसभा आहे, पालघर लोकसभा, हे
गावित साहेब ते खासदार होते विद्यमान, ते शिवसेनेचे होते. पण आता शिवसेनेचे 2 भाग झाले, एक शिंदे गट एक ठाकरे गट. तर आता शिंदे गटाने दावा केलेला आहे की आमचा उमेदवार असावा गावितला, पुन्हा एकदा चान्स मिळाला राजेंद्र गावितला. पण इथे भाजप ही मागणी करते की आम्हालाही आमचा हा आहे, कारण की राजेंद्र गावित जे होते ते भाजपचे होते आणि ही सीट शिवसेनेला गेलेली त्यावेळेला, शिवसेना एकत्र असतं उद्धव ठाकरे, आणि राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या सिम्बॉलवर निवडून आले, पण ते मुळात भाजपचे होते. त्यामुळे तो हा जो आता वाद सुरू आहे त्याच्यातून काय निष्कर्ष निघतंय हे महत्वाचं बघायला लागेल. कारण की आता दिवस कमी राहिले, प्रचाराचा 20 तारीख आहे, 20 जूनला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचार त्रिशंक झाली तरीही एकदम फायदा आहे. आणि तिथे असं जर चित्र बघितलं तर त्रिशंक झाल्याच्या नंतर टफ लढत त्या पालघर लोकसभेत होईल असं आशा आहे. प्रभाकरजी, आमच्या ताई नमिता तेंडुलकर तुमच्या आयुष्यात कशा आल्या? नमिता तेंडुलकर आयुष्यात आल्या, खूप मोठा बदल झाला. नमिता आणि मी जर्नलिझमला भेटलो, जर्नलिझमला एकत्र होतो. पण माझा स्वभाव एकदम लहरी होता, मस्करी वगैरे हे करणारा, आणि नमिताचा स्वभाव तसा नव्हता. आणि म्हणजे मागच्या बाकावरचे विद्यार्थी दिवाळी वगैरे करून एकदम, पण ते नमिताचं तसं नव्हतं. आणि तिचं एक ट्रेन असायची, म्हणजे तिला विरारला जायचं, मुलगी असल्यामुळे तिला ती पटकन निघायची. काहीतरी 8:24 मला आठवलं, पण 8:24 असे लोकल असायचे आणि आम्ही आपलं आरामशी एकदम 9 पर्यंत गाडी पकडायची, काही कोण विचारणारे काय नाही, गाडी झोपायचं. त्यामुळे त्यावेळेला जे होतं ना जर्नलिझमला एवढी मैत्री नव्हती, होतं नाला सुपारा विदा असं होतं. पण ज्या वेळेला सगळं आमचं ग्रुप इथे गेलं, म्हणजे मी वाणी कोर्स पण केलं रेडिओमध्ये, FM रेनबो, FM गोल्डला आरजे पण होतो. पण त्यावेळेला त्याचे एक इंटरव्ह्यू असते, म्हणजे वाणी कोर्स करण्यासाठी इंटरव्ह्यू असतो, लेखी असते आणि तोंडी असते. म्हणजे तुमचा आवाज कसा आहे त्याचं पण परीक्षा द्यायची असतात, आणि तुम्ही कसं लिहू शकता, ड्राफ्टिंग काय, कसं काय तुम्ही एखादा, ते पण असतं. तर आमचं तर ठरलेलं की आपण एक्झाम द्यायची वाणी कोर्सची, दूरदर्शनची, आणि त्यानंतर कुठेतरी फिरायला जायचं. मी म्हटलं काही मला ते कुठे सिलेक्ट होणार आहे, काय होणार आहे. त्यामुळे मी अर्धा तास उशिरा गेले, यांना म्हटलं की नाही येणार. तर मी अर्धा तास उशिरा गेलो. त्याच्यानंतर बघितलं, म्हटलं असं, आणि जेवढे चांगले माझे मित्र होते, म्हणजे माझ्या वरचे होते, तेव्हा रिझल्ट लागला. त्यात नमिता तर हुशारच होती, ती टॉप 3 मध्येच आली, टॉप 5 मध्ये माझा नंबर होता. ते मित्र म्हणायला लागले, तू कधी हे केलंस? तू, मला पण माहिती नाही. मी परत चेक केलं की माझंच नाव आहे का, माझंच नाव आहे का. पण 5वा नमिता ही आकाशवाणीला होती, नमिता आकाशवाणीला होती. जास्त मैत्री जी झाली त्यानंतर झाली, म्हणजे मी जेव्हा सर्वाईव्ह करत होतो चॅनलसाठी वगैरे, त्यावेळेला मैत्री झाली, आणि मैत्रीचं रूपांतर मग लग्नामध्ये झालं. नमिता मॅडम पण तुमच्या संदर्भात 2 मिनिटं बोलणार आहेत. नमस्कार, मी सौ निधी प्रभाकर कुडाळकर. प्रभाकर कुडाळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेली 20-22 वर्ष ते पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, आणि इतकी वर्ष आपलं नाव या क्षेत्रामध्ये टिकवून ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर आपण म्हणतो पत्रकार कसा असावा, तर तो हाडाचा असावा आणि निर्भीड असावा. तर हाडाचा आणि निर्भीड पत्रकार म्हटलं तर माझ्यासमोर प्रभाकरचंच उदाहरण सर्वप्रथम येतं. निर्भीड पत्रकार यासाठी म्हणते की या 20-22 वर्षांच्या कालावधीमध्ये त्याने खूप बातम्या केल्या, आणि त्या बातम्यांमुळे त्यांनी बहुतेक जणांशी वैरसुद्धा पत्करलं किंवा पत्करावं लागलं, त्यांच्यावरती हल्ले झाले. पण चाळ माफिया असो किंवा राजकारणी असो, ह्यांना न जुमानता त्याने अगदी निर्भीडपणे पत्रकारिता केलेली आहे. आणि ह्या कारणावरनं आमच्या दोघांमध्ये भांडणं सुद्धा व्हायची की मी त्याला म्हणायचे की प्रभाकर, जीवावर बेतेल इतकी पत्रकारिता करू नकोस. पण त्याने कधी मला सुद्धा जुमानलं नाही. अगदी रात्री बेरात्रीही कोणाचेही फोन आले, अगदी 2-3 वाजता सुद्धा कोणाचे फोन आले, तर त्याने त्या माणसाने उचललेले आहेत, ह्याची मी साक्षी आहे स्वतः. त्याचं असं म्हणणं आहे की जर आपल्यामुळे कोणाचं भलं होत असेल, आपण कोणाच्या उपयोगी येत असू, तर आपण त्या माणसासाठी धावून गेलं पाहिजे.
आणि आपलं वसई विरार प्रेस क्लब असो किंवा पालघर प्रेस क्लब असो त्याचा तो अध्यक्ष आहे. परत पत्रकारांच्या हक्कांसाठी झटणारा, त्याच्यासाठी त्यांनी कार्यक्रमसुद्धा केलेले आहेत. म्हणजे फक्त स्वतःपुरतं किंवा स्वतःच्या कुटुंबापुरतं त्याने आपलं कार्य मर्यादित न ठेवता त्याने सामाजिक कार्यसुद्धा केलेली आहेत. आणि अशा पत्रकारांवर असे पत्रकार असावेत आणि आमच्याच घरात असा निर्भीड पत्रकार आहे म्हटल्यानंतर साहजिकच मला आणि माझ्या कुटुंबियांना त्याच्यावर गर्व असणारच. आणि या क्षेत्रामध्ये ज्यांना यायचं आहे, पत्रकारिता ज्यांना करायची आहे, त्यांनी प्रभाकर कुडाळकर सारखा पत्रकार व्हावं असं मला वाटतं. प्रभाकरजी, सध्या पत्रकारितेची विविध माध्यमं म्हणजे पॉडकास्ट आलेला आहे, खूप म्हणजे तंत्रज्ञान कॉम्प्युटराईज झालेलं आहे, पॉडकास्ट आहे, माहिती खूप मोठ्या प्रमाणात आहे. नवीन जी युवा पिढी पत्रकारितेमध्ये येऊ पाहते त्यांना तुम्ही काय सांगाल? मी हे सांगेल की आता पत्रकारितेचं संपूर्ण स्वरूप आहे ते बदललेलं आहे. आम्हाला आजही आठवतं, माझे मित्र पण आहेत, जीचे वगैरे, सुहास बिराडे, किरण नलावडे, अनिल पटेल. आम्ही त्यावेळेला मोठा असा कॅमेरा असायचा, एवढा मोठा कॅमेरा, ती कॅसेट एवढी मोठी असायची. त्याच्यानंतर मग थोडंसं बदललं, छोटा कॅमेरा आला आणि एवढीशी टेप असायची. ती टेप घ्यायची, शूट करायचं आणि मग नंतर मग टेप ऑफिसमध्ये पोचवायला पण एक माणूस ठेवायला लागायचा. कॅमेरामॅन ठेवायचा, मग तो ऑफिसमध्ये पोचवायला जाईल. ती टेप असं असायचं. त्याच्यानंतर बदललं, मग SD कार्ड आले, हँडीकॅम असं आलं, छोट्या कॅमेरावर SD कार्ड आले. आणि आत्ताचं बघितलं तर आता मोबाईल आला, मोबाईल जर्नलिझम झाली. तुम्हाला आता संपूर्ण मोबाईलमध्ये खेळता आलं पाहिजे. आता व्हिज्युअल मोबाईलवर चालतात, वाईट मोबाईलवर घेऊ शकतो, 1-to-1 इंटरव्ह्यू, अख्खं सगळं मोबाईलवर चालतं. माहिती मोबाईलवर द्यायची, व्हॉट्सअपवर माहिती पाठवायची, फ्लॅश पाठवायची, बातमी टाईप करायचं. म्हणजे पहिलं कुठेतरी कॉम्प्युटर वगैरे असायचं, आता ते संपूर्ण बदललं. आता सोशल मीडिया एवढा हँग झाला की विचारायचे नाही. युट्यूबचं माध्यम, आता आपण बघत असाल की आपलं स्वतःचं चॅनल आहे. आता असं राहिलेलं नाहीये की मक्तेदारी असे राहिली नाही त्याची. आज काही काही छोटे चॅनल आहेत, ते कितीतरी व्ह्यू घेतात, त्याचे फॉलोअर्स चांगले. खऱ्या अर्थानं लोकशाही आणि स्वातंत्र्य मिळालं. मला जर त्यावेळेला असतं की आम्ही त्यावेळेला आपण संघर्ष करायचो की माझं कधी नंबर लागेल, झीला कधी, ETV त्यावेळेला असायची, सहारा समय कधी नंबर, आणि लागेल का नाही लागेल हे पण माहिती नसायचं. त्यावेळेला म्हणजे आपण सगळे असे संघर्ष करतात, कधी लागेल काय, चला ठीक आहे एखादा नंबर लागला. तर त्यावेळेला आज तर समजा असं नसतं की मी ABPला नाही लागलं की मला झी नाही मिळाली का, मी या चॅनलला नसेल तरी मी माझं YouTube चॅनल करू शकतो, मी व्यक्त होऊ शकतो, मी मांडू शकतो, दाखवू शकतो. म्हणजे माध्यम आता तुम्हाला असा अभिप्रेत नाही राहिला. तुम्ही आता तुमचं चॅनल चालू करून तुम्हाला जे अभिप्रेत आहे की मला ह्याची इंटरव्ह्यू घ्यायची, मला हे दाखवायचं, मला ह्याच्या माहिती सांगायची. साधं तुम्ही एखाद्या वडापावची माहिती सांगू शकता की तुमच्या त्या गल्लीमधला तो वडापाव कुठला चांगला बनवतो. म्हणजे विरारमध्ये खाऊ गल्ली कुठली चांगली आहे, मीरा भाईंदरमध्ये कुठला आहे, तुम्हाला जर स्वस्तातलं हे कपडे घ्यायचे असेल तर कुठे, हे तुम्ही व्यक्त होऊ शकता. त्याचे फॉलोअर चांगले आहेत, तुम्ही व्ह्यू बघा, त्याचे सबस्क्राईब बघा, खूप आहे बरोबर. आता जी मोठी माध्यमं आहेत त्यांना पण सगळी आव्हानं झालेली आहेत. ते पण आता युट्यूबवर आता बघा क्लिप वगैरे टाकणं, युट्यूबवर लोकांपर्यंत आता जास्तीत जास्त आता टीव्हीवर बघणं पण कमी झालं, जो तो मोबाईलवर, ब्रेकिंग मोबाईलवर बघा आणि मोबाईलवर बातम्या बघा. मोबाईल जे झालेलं मोबाईल जर्नलिझमचं आहे. आणि त्यामुळे आजची तरुण पिढी आहे त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही ज्याचं नवीन हे जे होतंय, बदल होतंय, त्या बदलाला अनुरूप करा. आता नोकिया कंपनी सारखं व्हायचं, एवढी मोठी कंपनी. प्रभाकर, तुम्ही एका राजकीय व्यक्तीकडे पर्सनल असिस्टंट VS आहे आणि आता ABP माझाची तुम्ही 16-17 वर्ष तुम्ही कार्यरत आहात. ही जी तुम्ही मजल मारली त्यात काय कुठले गुण वाटतात तुमचे की अशी गुण होते? म्हणजे बदल तर गरजेचंच आहे, पण आणि तुम्ही तो म्हणजे PA VS आहे ते आतापर्यंत, तर काय कुठले गुण वाटतात तुम्हाला तुमच्या? कसं असतं मध्ये गुण म्हणण्यापेक्षा तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत हे महत्वाचं पाहिजे. याच्यामध्ये आळसपणा नसला पाहिजे. आजही आम्ही फील्डवर उतरतो, प्रत्येक ठिकाणी जातो, भलेही ती बातमी छोटी असो मोठी असो, ऑफिस चालवेल न चालवेल पण नाही, फील्डवर असणं गरजेचं आहे. आता किती प्रचंड ऊन आहे, तुम्ही जर बघितलं तर ही पूर्ण स्किन जी आहे ना ही ब्लॅक झाली, म्हणजे सनबर्न झाले. तरी
उतरायचं, जायचं, फील्डवर जायचं. ऑफिसवाले कोणती स्टोरी लावतील, कोणती नाही लावणार, कोणती मोठी करते, कोणती ते नाही बघायचं. आपण न्याय देण्याचं काम करायचं. मग भले कसे असो, किती छोटी असो, किती मोठी असो, फील्डवर उतरा, फील्डवर काम करा. फील्डवर काम केलं तरच तुम्हाला त्याच्यातल्या आतल्या गोष्टी माहिती पडतील, लोकांच्या ओळखी वाढतील, लोक तुम्हाला भेटतील, ती माहिती देतील. आज आम्ही जेव्हा जातो, घरातून बाहेर पडतो, त्या फील्डवर गेल्यानंतर अरे ABP माझा नंबर द्या, हा नंबर घ्या. काही बातमी असेल ना तर तसं आडवा मोबाईल करून आम्हाला पाठवा आणि असं सरळ सांगतो. लगेच कुठाला ऍक्सिडेंट झाला असेल ना तर आडवं करा, कुठे पाईपलाईन फुटली असेल ना तर असं आडवा मोबाईल, आम्हाला फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा. ते आम्ही सरळ शिकून जातो आणि लगेच त्यांच्यापर्यंत. आज कसं झालं, नेटवर्क एकदम हे झालं. आज एखादी घटना घडली तर लगेच जो वर्ग आहे आमचा, चाहता वर्ग आहे, तो लगेच फोटो काढून दाखवतो, फोटो करून पाठवतो, माहिती देतो. म्हणून त्यामुळे कसं झालं आता की तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग होणं पण तेवढं गरजेचं आहे. तर मित्र, ते ABP माझाचे पत्रकार रिपोर्टर्स प्रभाकर कुडाळकर त्यांनी जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली. प्रभाकरजी, आज महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही स्टुडिओत आला, मुलाखत दिली, तुमचे खूप खूप आभार. सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे, तर तुमची वेळ मिळाली. तुम्हाला मी एक पुस्तक भेट देत आहे, त्याचं नाव पण आहे अखेरचा बॉम्बस्फोट. तो असावा, म्हणजे आता इथून पुढे कुठे बॉम्बस्फोट होऊ नये, वसईतले ते लेखक आहेत अरविंद म्हात्रे यांचं पुस्तक मी तुम्हाला देत आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद जागर मराठी चॅनलचा. मी ABP माझाच्या माध्यमातून गेली 17 वर्ष आम्ही लोकांचे, नेत्यांचे, साहित्यिकांचे इंटरव्ह्यू घेत आलो. पण पहिल्यांदाच संतोष गायकवाड सरांनी जो माझा इंटरव्ह्यू घेतला आणि माझी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.